काय असं किशोर पेडणेकरने हे दिलेलं आहे आणि त्यामुळं तिला आणि बाजूची सीट दोन्ही सीट दिलेले आहेत. महाराष्ट्रानं उन्मान शेंडे साहेब अस्तित्व संपण्याची वेळ आलेली आहे. मग आम्ही रात्रंदिवस राबून ही संघटना उभी केली. तुम्हाला माहिती नाही ते पेपर चाळत होतो, दुबार बिबार हे सगळं करत होतो. मी 2 लाख रुपये खर्च केला त्या फॉर्मसाठी. आम्ही गरीब लोक आहेत साहेब. आमच्याकडे आहे का एक फकीर आहे, एक घर आहे ते भाड्याने आणि ते त्याच्यावर मारण्याचं कर्ज आहे. हा, उद्या मृत्यू झाला तर कोण जबाबदार असणार आहे? माझं घर उघड्यावर पडणार आहे आणि माझंच नाही ना, असंख्य महाराष्ट्र सैनिक आणि मराठी माणूस उघड्यावरती पडलेला आहे. त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? आणि उद्या किशोरी पेडणेकरनी फसवणूक केली लोकांची 16 तारखेनंतर, त्याला जबाबदार कोण असणार आहे? किती वेळ मराठी माणसाला फसवायचंय? हवेल न करता मराठी माणसाची मतं घेता आणि त्या लोकांना पूर्णपणे राहतं. काय अवस्था आहे? मी प्रत्येक घरामध्ये फिरत असतो, प्रचंड हाल मराठी माणसं आहेत. काय आहे मराठी माणसाकडे? माझ्या आया बहिणी आजारी राहतात, त्याच्यात उपचार करण्यासाठी पैसे नसतात. मी इथून आरोग्य केंद्र चालू केलेलं आहे आणि त्यांना कार्ड देत असतो ना आपण इथून. आया संख्या 1,500 लोकांना आहे ज्येष्ठ नागरिक कार्ड. हे विचारायला हे खाडे साहेब माजी नगरसेवक त्यांच्याबरोबर काम केलेली महिला आहे. ठाकरेंनी निष्ठेचा विचार करायला हवा होता. 100%